कधी असा क्षण आलाय का जेव्हा प्रेम तुमच्यासमोर उभं होतं पण तुम्ही मागे हटलात? कारण मनात एकच भावना होती, मी तिच्यासाठी योग्य नाही. माझ्याकडे ना धड नोकरी, ना पैसा, ना स्थिरता. स्वतःवरचा विश्वास उरला नाही. ती माझ्यासोबत राहील तर कदाचित तिचं आयुष्य बर्बाद होईल. आणि म्हणूनच मी स्वतःहून हरलो, प्रेम नाकारलं. कारण मी स्वतःला तिच्यासाठी धोकादायक समजत होतो. आणि कधीकधी अशा विचारांत असताना एक माणूस आठवतो. एक माणूस ज्याचं आयुष्य प्रेमाच्या अगदी उलट दिशेने गेलं. त्यानेही प्रेम केलं होतं, प्रचंड, खोल आणि खरं. पण त्याने प्रेम स्वीकारलं नाही. कारण त्याला वाटलं तो त्या प्रेमासाठीच अयोग्य आहे. हा माणूस म्हणजेच सॉरेन किर्केगॉर. आज त्याचीच गोष्ट आपण समजून घेऊ. ती त्याच्या आयुष्यात आली आणि त्याचं आयुष्य हळूहळू संपायलाच लागलं. एका झाकोळलेल्या खोलीत हातात फाटकी वही, मनात कोरडे अश्रू घेऊन तो बसून असतो. तो फक्त विचार करत नाही, तो स्वतःलाच आतून मोडून टाकतोय. सॉरेन लहानपणापासूनच अंतर्मुख होता, इंट्रोवर्ट. पण त्याचं कारण काहीतरी खोल, गूढ होतं. कोपनहेगनसारख्या शहरात राहत असूनही त्याला समाजात वावरायला नाही तर स्वतःच्या अंतर्मनात फिरायला जास्त आवडायचं. तो सतत स्वतःशीच बोलायचा, कारण त्याच्या घरात सतत एक जड, मृत्यूची छाया असलेलं वातावरण पसरलेलं असायचं. त्याचे वडील मायकेल किर्केगॉर, त्यांनी एकदा गरीब असताना देवाला शाप दिला होता. देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पण पुढे ते श्रीमंत झाले. पण तो शाप त्यांच्या आयुष्यात खोलवर रुजून गेला. त्यांनी एका नोकरबाईशी विवाहबाह्य संबंध ठेवले आणि सॉरेन त्यातूनच जन्मले. पापातून जन्मलेलं मूल ही भावना वडिलांच्या नजरेत होती आणि त्यांच्याकडून ती सॉरेनच्या मनात खोलवर झिरपत गेली. त्यांना वाटायचं देव माझ्यावर सूड घेईल. 6 पैकी 5 मुलं एकामागोमाग एक मरण पावली. फक्त सॉरेन वाचला. म्हणून त्यालाही अपराधगंड वाटत राहिला. मी जिवंत आहे म्हणजेच मी दोषी आहे, असं तो समजू लागला. सॉरेन लहानपणापासून मृत्यू, नरक, आत्मा आणि देवाच्या कोपाने ग्रासलेला होता. त्याच्या विचारात सौंदर्य नव्हतं. तेथे फक्त वेदना, एकाकीपणा आणि गूढ अंधार होता. रेजिन, अंधारातलं एक कोवळं सूर्यकिरण. ती आली, ती हसली आणि त्याच्या काळ्या आयुष्यात पहिल्यांदाच सूर्यप्रकाश शिरला. रेजिन ओल्सन, एक भावनिक, शहाणी आणि साधी मुलगी. तिच्या डोळ्यात सॉरेनला मुक्त आयुष्याचं स्वप्न दिसत होतं. ती त्याच्या गोंधळलेल्या विचारांना समजून घ्यायचा प्रयत्न करत होती. पण त्याच्या मनात सतत एकच भीती, मी इतका डार्क आहे की माझं प्रेम तिचं आयुष्य बर्बाद करून टाकेल. सॉरेनने तिच्या डोळ्यात आयुष्य पाहिलं, पण स्वतःच्या अंतर्मनात मात्र मृत्यू शोधला. त्याने रेजिनशी साखरपुडा केला, पण काही दिवसात त्याने तो तोडून टाकला. जर मी तिच्याशी लग्न केलं तर ती माझ्या आयुष्यातल्या विषाच्या डोहात बुडेल. हा त्याचा टॉक्सिक निर्णय होता. त्याने प्रेमाला जाणीवपूर्वक नाकारलं. ती निघून गेली, पण त्याच्या पुस्तकांच्या पानावर ती कायम राहिली. तो लग्न करत नाही, त्याचे मित्र नाहीत, कोणतं नातं नाही, फक्त एकच, लेखन. आणि त्या लेखनातून असलेली न विसरणारी वेदना. त्याच्या प्रत्येक पुस्तकात रेजिनची एक सावली होती. ती नसतानाही होती. सॉरेनने लिहिलं, देव म्हणजे भयावह सत्याचा स्फोट आणि धर्म म्हणजे त्याचं सोंग. तो देवावर प्रेम करत होता, पण चर्चवर त्याचा विश्वास नव्हता. त्याने आपल्या आयुष्याचा शेवट धर्मविरोधी लढा देण्यात घालवला. सॉरेनच्या तत्त्वज्ञानाने
पुढील पिढ्यांवर खोल परिणाम केला. जॉन पॉल सार्त्र एक्झिस्टेन्शियल फ्रीडमच्या कल्पनांसाठी, अल्बेर कामू ॲब्झर्डिझमसाठी, फ्रान्स काफ्का मानवी वेदना आणि अस्वस्थतेसाठी. जे लेखन त्यांनी केलं त्यामध्ये प्रत्येकात सॉरेनचा डार्कनेस सापडतो. सॉरेन एकटाच मरण पावला. त्याच्या अंत्यसंस्कारांना फार कोणी आलं नाही. त्याचं शेवटचं वाक्य होतं, माझ्या आयुष्यात एकच स्त्री होती आणि तीही मी गमावली. हेच वाक्य त्याच्या आयुष्याचा आरसा आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी, कधीकधी आपणही असा निर्णय घेता का जिथे आपण स्वतःला इतके अयोग्य समजतो की जे प्रेम खरं असतं तेही आपण नाकारतो. कदाचित त्यालाच आपण शौर्य समजतो, पण ते शौर्य नसतं, तो आत्मविनाश असतो. या सॉरेनच्या अंधाऱ्या आयुष्यातून आपण काय शिकतो? कधीकधी आपणही असा निर्णय घेतो का जिथे आपण स्वतःला इतकं अपूर्ण, अयशस्वी किंवा नालायक समजतो की एखादं चांगलं नातं, संधी की आयुष्याचं एखादं सुंदर वळण आपण स्वतःहून नाकारतो? कधी असं वाटतं का की मी कुठंही बसत नाही, माझ्याकडून काही होणार नाही, मी त्या योग्यतेचा नाही, मी परफेक्ट नाही? हे फक्त प्रेमातच घडतं असं नाही. कधी एखादी मोठी संधी समोर उभी असते, पण आपण म्हणतो हे माझ्यासाठी नाही, माझ्यासारख्यांनी हे सगळं करायचं नसतं, आणि आपण स्वतःच त्या संधीपासून पळ काढतो. कधी नात्यात, कधी करिअरमध्ये, कधी स्वप्नांमध्ये आपणच स्वतःसाठी दरवाजे बंद करतो. कधी आपली ओळखच आपल्याला पचत नाही. कोण आपल्याला सॉफ्ट, ओव्हरथिंकर, कमकुवत, सायलेंट, वेअर्ड म्हणालं की आपणही ती लेबले स्वीकारतो आणि मग सॉरेनसारखंच आपली खरी ओळख लपवतो. जगासमोर एक नकली मुखवटा लावतो. कधी आपण कोणाची जबाबदारी घ्यायला घाबरतो. आईवडिलांची अपेक्षा, समाजाचा दबाव, अपयशांची भीती. म्हणून आपण आधीच हरल्यासारखं वागतो, जणू आपल्याला जिंकायचा हक्कच नाही. आणि मग आपण स्वतःलाच तोडायला लागतो, जसं सॉरेनने केलं. लोकांपासून स्वतःला वेगळं करत गेला. जे आपल्यावर प्रेम करत होते त्यांना दूर लोटलं. जी स्वप्न आपल्यात होती त्यांना गुदमरवून मारून टाकलं. आणि आपणही कदाचित शेवटी लिहून काढतो, प्रत्यक्षात नसेल पण आपल्या मनात तरी, की एकच संधी होती आणि मी ती गमावली. काय शिकतो आपण या सगळ्यातून? की आत्मविनाश हा कधीकधी चुकून त्याग म्हणून ओळखला जातो. जेव्हा आपण स्वतःला कमी समजतो तेव्हा आपण बाकीच्यांचं आयुष्यही खराब बनवतो. आणि स्वतःवर विश्वास ठेवणं हे सगळ्यात मोठं कार्य आहे. सॉरेनने प्रेम नाकारलं, संधी नाकारल्या, आपलं खरं रूप नाकारलं. म्हणूनच त्याची कथा केवळ एक प्रेमभंग नाही, ती एक उदाहरण आहे स्वतःपासून दूर गेलेल्या माणसाचं. कदाचित आज तुमच्याही आयुष्यात काहीतरी सुंदर समोर उभं असेल. एक माणूस, एक स्वप्न, एक संधी. पण तुमचंच मन तुम्हाला सांगतंय तू या योग्यतेचा नाहीस. तो आवाज दाबा, कारण तो आवाज तुमचा नाही, तो तुमच्यात दडलेल्या सॉरेनचा आहे, जो अजूनही स्वतःला माफ करू शकलेला नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच फिलॉसॉफर्सच्या कथांसकट आपण पुढेही भेटत राहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढची व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. आणि पुढची व्हिडिओ येईपर्यंत विचार करत राहा.